ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि अखेर सर्व सुभेदार ज्या क्षणांची वाट बघत होते तो क्षण आता समोर येऊन अर्जुन हा प्रतापची सुटका करून प्रतापला घरी घेऊन येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. गोडाऊनमध्ये जाताच सायलीने आता वर बघताच एकच भयानक पुरावा हा सायलीसमोर कसा येतो आणि सायली तो पुरावा अर्जुनला देऊन अर्जुन आता प्रतापची एका सेकंदात कशी सुटका करतो आणि कल्पना पूर्णाई आणि प्रतापची कशी हृदयस्पर्शी भेट घडवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि सायलीने ज्या वेळेस तो पुरावा आणून आता जेव्हा अर्जुन हा प्रतापची सुटका करतो आणि हे जेव्हा पूर्णाईला समजते त्यानंतर आता मात्र सायलीकडे बघण्याचा पूर्णाईचा दृष्टिकोन कायमचा बदलून अखेर नाथ सून म्हणून पूर्णाई आता सायलीचा स्वीकार करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात पुन्हा एकदा सायलीने न्याय करून प्रतापला निर्दोष सोडवलेले असते आणि अर्जुन आणि सर्व सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद कसा आणलेला असतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता ड्रग्सच्या आरोपाखाली पोलीस हे प्रतापला घेऊन गेलेले असतात. प्रतापला अटक झाल्यानंतर सर्व सुभेदारांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. आणि आता मात्र त्याच वेळेस सॅटरडे आणि संडेच्या सुट्ट्या आल्यामुळे अर्जुनला आता काहीही करता येत नसते आणि प्रतापला सोडवणं आता अर्जुनसाठी सुद्धा खूप अशक्य झालेलं असतं. कसे तरी आता सायली ही कल्पना आणि पूर्णाईला आधार देत असते तर अर्जुनसुद्धा समजावत असतो. पण आता प्रतापच्या प्रेमापोटी कल्पना आणि पूर्णाई यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि दोघीही खूप रडत असतात. कल्पना म्हणते की काही करून मला यांना भेटायला जायचे, यांना माझी गरज आहे. तेव्हा आता सायली आणि अर्जुन पुन्हा सगळ्यांना समजावतात आणि म्हणतात की आपण डॅडला भेटायला जाऊ, पण तिथे जाऊन तुम्ही असे रडू नका. तर सायली म्हणते की आई, तुम्ही जर अशा खचून गेल्या तर बाबांना कोण धीर देईल आणि आधार देईल. तेव्हा आता सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि अर्जुनने आता सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेले असते. तेव्हा प्रतापला जेलमध्ये बघताच मात्र कल्पनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात तर पूर्णाईचा डोळ्यांचा अश्रूंचा बांध फुटलेला असतो. प्रेमापोटी पळतच पूर्णाई आणि कल्पना प्रताप समोर येतात. तर आता लगेचच प्रताप म्हणतो की अगं, आजपर्यंत मी माझ्या नावावरती कधी डाग लागू दिला नाही, पण हे कसं झालं तेच मला काही कळत नाही. तर आता सर्वजण प्रतापची भेट घेऊन आता बाहेर जाऊ लागतात. पण इकडे मात्र सायली जात असताना लगेच सायलीच्या डोक्यात एक क्लिक होते आणि सायली पुन्हा पाठीमागे येऊन प्रतापला विचारते की बाबा, हा जो औषधांचा ट्रक जात होता ती ऑर्डर महिपत शिक्रेची होती का, ज्यांनी तुम्हाला त्यासाठी फायनान्स केला होता? तेव्हा लगेचच प्रताप हा विचार करतो आणि बोट करत म्हणतो की हो सायली, तो ज्या औषधांचा ट्रक होता ती महिपतचीच ऑर्डर होती आणि त्यासाठी महिपतनेच फायनान्स केला होता. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सर्व महिपत शिक्रेने घडून आणल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते. आणि त्या क्षणी रागाच्या रुद्रावताराने लाल होत पिसाळलेला अर्जुन हा ताबडतोब आता महिपतच्या घरी येतो. तर आता इकडे महिपत हा साक्षीसोबत आणि चैतन्यसोबत बोलत असतो. तर आता चैतन्यसुद्धा इकडे प्रतापला कसे सोडवायचे याचा विचार करत असतो आणि रविराजने सांगितल्याप्रमाणे आता चैतन्य सर्व डॉक्युमेंट्स हे तयार करत असतो. तर आता चैतन्य म्हणतो की सॅटरडे आणि संडे आल्यामुळे आता प्रताप काकांना सोडवणं या 2 दिवशी खूप अशक्य आहे. तेव्हा आता प्रताप काकांची बेल डायरेक्टली सोमवारीच होईल. तर आता चैतन्य निघून जाताच देवाला हात जोडत महिपत म्हणतो की बाबा, या प्रतापला लवकर या जगातून सोडव रे बाबा. तेव्हा साक्षी ही आता खरे सत्य महिपतला विचारते आणि त्या क्षणी महिपत साक्षीला सांगतो की हो, प्रतापच्या ट्रकच्या औषधांमध्ये मीच ड्रग्ज मिक्स केले होते आणि मीच त्या प्रतापला गजाआड पाठवले. एवढा मोठा मी बॉम्ब फोडला की त्याचा धमाका सगळ्या सुभेदाराच्या घरावर झालाय. ते शब्द ऐकता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी अर्जुन तिथे येऊन ते महिपतचे बोलणे ऐकतो आणि लगेच म्हणतो की महिपत शिक्रे, माझ्या डॅडला तू जेलमध्ये टाकले, पण
तू एक गोष्ट लक्षात ठेव, हा अर्जुन सुभेदार आहे आणि मी तुला बिझनेस तर सोडच महिपत, पण तुला श्वाससुद्धा घेऊ देणार नाही. आणि असे म्हणत आता अर्जुनने रागाच्या रुद्रावताराने महिपतची कॉलर पकडलेली असते आणि अर्जुनच्या डोळ्यातील तो राग बघून आता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आणि हे सर्व महिपतने घडून आणले हे आता चैतन्य समोर आलेले असते. अर्जुन म्हणतो की महिपत, मी तुझी कशी कुत्र्यासारखी जेलमध्ये उचलबांगडी करतो ना, ते तू पुढे बघतच राहा. आणि असे म्हणत आता रागाने अर्जुन तेथून निघून गेलेला असतो. इकडे आता अर्जुन हा घरी येता सायली आणि अर्जुन आता प्रतापला कशी बेल मिळवून द्यायची याचा विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो की मिस सायली, आता 2 दिवस सुट्ट्या आल्यामुळे माझे सर्व कॉन्टॅक्ट्स आता फेल होत आहेत आणि कोणीच मला मदत करू शकत नाही. तेव्हा आता सायली लगेचच हुशारीने विचार करत अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, 2 दिवस सुट्ट्या आहेत, तरीही आपण बाबांना बेल मिळण्यासाठी प्रयत्न करू, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला काही पुरावा मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट आता ताजी आहे. तेव्हा ताजी असतानाच आपल्याला पुरावा मिळू शकतो आणि त्यासाठी आपल्याला बाबांच्या कंपनीत जायला पाहिजे आणि तिथे कसून चौकशी करायला हवी. तेव्हा आता अर्जुनला सुद्धा सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि लगेच दोघे आता प्रतापच्या कंपनीमध्ये येतात. तेव्हा सर्व कंपनीत आता येताच लगेच अर्जुन हा मॅनेजरची भेट घेतो आणि मॅनेजरला सर्व हकीकत विचारतो आणि कसून चौकशी सुरू करतो. तर मॅनेजर म्हणतो की अहो काय सांगू, गोडाऊन मधले CCTV सगळे करून ठेवलेत आणि ज्या ठिकाणी माल गोडाऊनमध्ये साठवलेला होता त्या ठिकाणी एकही CCTV कॅमेरा ज्यांनीही केलं त्यांनी चालू ठेवलेला नाही आहे. तर लगेच अर्जुन हा त्या मॅनेजरसोबत आता गोडाऊनमध्ये येतो. अर्जुन आणि सायली सगळे आता त्या गोडाऊनमध्ये बारकाईने काही पुरावा मिळतो का हे बघत असतात आणि त्या ठिकाणी आता सर्व CCTV बंद पडलेले असतात. आणि त्या क्षणी आता नाविलाज होऊन अर्जुन आणि सायली जात असताना अचानक शेजारचीच एका झाडाला लावलेला CCTV कॅमेरा आता सायलीला दिसतो. वर बघता सायली बोट करत अर्जुनला तो CCTV कॅमेरा दाखवते आणि त्या क्षणी त्या CCTV कॅमेराचे कनेक्शन आता लगेच अर्जुन हा मॅनेजर थ्रू चेक करायला लावतो आणि तो CCTV कॅमेरा चालू असल्याचे आता समोर येऊन त्यामध्ये आता महिपतची कार तिथे येऊन महिपतच्या कारमधून तो महिपतचा माणूस कसा उतरतो आणि ती ड्रगची पावडर कशी गोडाऊनमधल्या त्या माणसाला देतो, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आता अर्जुन आणि सायली समोर आलेले असते. आणि तो व्हिडिओ आता बघताच अर्जुन त्याचे सर्व पुरावे आपल्या हाती घेतो आणि लगेचच ती महिपतची कार असल्याचे आता अर्जुन समोर येताच अर्जुनच्या हातात पुरावा आलेला असतो आणि लगेचच तो पुरावा घेऊन अर्जुन आणि सायली आता प्रतापला बेल मिळवून देतात. अर्जुन हा प्रतापला घरी घेऊन येतो आणि जेव्हा दरवाजात येताच प्रतापला बघताच आता कल्पना आणि पूर्णाईच्या आनंदाचे अश्रू बाहेर येऊन दोघेही वाऱ्याच्या वेगाने पळत प्रतापकडे येऊ लागतात. आणि आता प्रताप समोर दिसताच आता पूर्णाई आणि कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी पळत येऊन कल्पना आणि पूर्णाई प्रतापची हृदयस्पर्शी भेट घेतात. तर आता कंपनीतल्या ज्या माणसाला पावडर दिली होती त्या माणसाला अरेस्ट करून अर्जुन हा आता महिपतला अटक करून महिपतचे कसे कुत्र्यासारखे हाल करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.